अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अक्कलकोट रस्ता MIDC आणि होडगी रस्ता MIDCतील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात उद्योग विभागाच्या सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत दोन्ही MIDCतील विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते. अक्कलकोट रस्ता MIDC आणि होडगी रस्ता MIDC मध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. अक्कलकोट रस्ता MIDC 1992 साली सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर MIDCतील विकास कामांना निधी देण्यास राज्य शासनाला तांत्रिक अडचणी येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजक आणि कामगारांना तसेच नागरिकांना रस्ते, पथदिवे आणि अन्य सुविधांच्या अभावामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा थेट परिणाम उद्योगांवर होत आहे. त्यामुळे या दोन्ही MIDCमध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता MIDCतील मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणे आवश्यक आहे. त्यावर उपाय म्हणून शासनाने त्वरित मार्ग काढावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत केली. याप्रसंगी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन यांचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, मल्लिकार्जुन कमटम व सिद्धेश्वर कमटम आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.